कशाला पुढं पुढं करायचं? आणि गरजच काय? काय झालं पंत? हो काय पडलंय मोरोपंतांना? मध्येच खुसपट काढतात ते. आता काय केलं? हो काय सांगायचं? राणी साहेबांकडे परस्पर गेले ते. परस्पर? हो गेले ते गेले. वर गडाचे दरवाजे उघडा म्हणून हट्ट धरून बसले. नाही नाही, हे वागणं काय बरं नाही. मी म्हणतो मध्येच हा पुळका आला कुठून? कशाला पुळक्याच्या पोत्याचं तोंड सोडायचं? ही काय वेळ आहे का? तेच की, येळ नाही काळ नाही, उगाच खुसपट काढायची. अहो एवढे दिवस माझ्या होला हो म्हणत राहिले. आता हातातोंडाशी आलेला घास तिथेच यांना शंभू राजांची काळजी वाटायला लागली. काळजी नाही होई, काळजीचं स्वांग आहे. काळजी करावी तर हिरोजीनं. मृत्यूशयीवर झोपलो होतो मी महाराजांच्या. म्हटलं मेलो तर मेलो, महाराज जगलं पाहिजे. तुमचा त्याग पुन्हा एकदा या लोकांना सांगायला पाहिजे. अहो समध्यासनी माहित आहे ते. एकतर मी कशा कशा पद्धतीनं महाराणी साहेबांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतोय, हे माझं मलाच ठावं. यांना शहाणपणा करायची गरजच काय? काय तर म्हणे गडाचा दरवाजा उघडा. एवढं सोपं वाटलं का? नाही नाही, मंचकार होण्यापर्यंत गडाचा दरवाजा उघडण्यात काय मतलब नाही. आता कसं बोललात? एकदा का गडाचे दरवाजे उघडले की खबर वाऱ्यासारखी सगळीकडे पसरेल. केवढा गोंधळ होईल. रयत तर बेकाबू होईलच, पण सरदार फौजांचं काय? त्यांना समजतील गोष्टी, पण गडावर राजा नसल्यानं त्यांना गप्प कसं करायचं? बराबर. आत्ता आलं ध्यानात. राजाराम राजांना गादीवर बसवून त्यांच्या नावाचं हुकूम काढता येईल आणि मग समध्यासनी गप करता येईल. बरोबर ना? मग त्यासाठी राजाराम राजांना राजा म्हणून गादीवर बसायला पाहिजे की नको? तर हेच तर महत्वाचं आहे. काहीही करून शंभू राजांना ही खबर पोचता कामा नये. त्यांना खबर मिळाली की ते नक्की येणार आणि आपल्या मनसुब्यावर पाणी पडणार. तसं काय बी होणार नाही. पन्हाळगडावर जनार्दन पंत सारखे मुरब्बी माणूस आहे. ते बरोबर खिंड लढवतील. लढवतील? मग अहो कसलेला माणूस आहे पंत. शिवाय नजर कैद करा असा आदेश बी आपण पाठवलेला आहेच की. त्यामुळे चिंता नाही. आणि त्यातून बी काही गडबड केली शंभूराजांनी तर ते जेरबंद होतील. पण तरीही रावजी नानांना खबरदारी म्हणून सांगा, कोणत्याही परिस्थितीत गडाचा दरवाजा उघडू नका म्हणावं. दरवाजे उघडतील कविराज. आपण सगळे दरवाजे उघडू, तेवढी हिम्मत आहे आमच्यात. पण युवराज, दरवाजांना कारस्थानाच्या कड्या घातल्या गेल्यात. उभे अंदरचे कविराज, आता दरवाजांच्याच नाही, माणसांच्या सुद्धा कड्या पातळ होतील. रायपा जी, जनार्दन पंतांना सांगा, सांत्वनासाठी आलेले सगळे खलिते घेऊन सदरेवर या. जी. कविराज, आता आम्ही कामाची पद्धत बदलणार. बदलावीच लागेल आणि त्याचा फायदा आपल्या रायगडावर होईल. आता रायगडावर जायचं ते पूर्ण तयारीनिशीच. आमच्याच घरी जाताना आम्हाला तयारी निशी जावं लागणार. जी युवराज, कारण आपण सोडलेला रायगड आता 3 वर्षानं मोठा झालाय आणि तेवढाच तो मनानं खोचा झालाय. कारस्थानांच्या कडिकुलपात जखडला गेलाय. अति महत्वाकांक्षाचे कोप फुटले त्याच्या बुरुजावर, भिंतींवर. आम्ही त्याची पर्वा करणार नाही. धनी खाली. कविराज, बघा कुणाकुणाचे खलिते आलेत.
मुजरा युवराज, माफी असावी, पण एवढी काय घाई झाली होती खलिते मागवायची? काय झालं? नोंदी व्हायच्यात अजून त्याच्यावर. जनार्दन पंत हणमंते सांत्वन खलिते आहेत ते सांत्वनासाठी द्यायचे असतात की त्याच्यावर नोंदी करत बसायचं असतं? केव्हापासून नोंदी करताय? म्हणजे अजून खलिते येतातच आहेत ना. कालच एक आला होता. म्हटलं सगळे एकदमच द्यावेत वाचायला. ही कुठली पद्धत जनार्दन पंत? सांत्वन खलिता हा लगेच द्यायचा असतो ना? दाखवा, पहिला खलिता केव्हा आला ते दाखवा आम्हाला. दुसरा खलिता हा घ्या. काय हे पंत? गोवळकोंड्याच्या बादशाचा खलिता येतो, फिरंग्यांचा खलिता येतो. याचा अर्थ आबासाहेबांचं महानिर्वाण झालं, त्यानंतर दाबलेली खबर बाहेर फुटली, ती एवढ्या दूर यांच्यापर्यंत पोहोचली. मग त्यांनी सांत्वनाचे खलिते लिहिले, ते पन्हाळगडी पोहोचले. आबासाहेबांची खबर देणं तर दूर, पन्हाळगडी आलेले खलिते पोचल्याची खबर सुद्धा आम्हाला दिली जात नाही. याचा अर्थ काय होतो? युवराज, खामोश! याचा अर्थ आबासाहेब गेल्याची खबर आमच्यापासून लपवायची होती. जनार्दन पंत हणमंते, तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात. तुम्ही तरी आम्हाला हे सांगायला हवं होतं. मग का सांगितलं नाही? युवराज, ही गोष्ट लपवून ठेवलीत आणि वर म्हणता खलिते एकदम द्यायचे होते. किमान आमच्या आबासाहेबांच्या महानिर्वाणाची खबर तरी द्यायची होती आम्हाला. काय मामला आहे हा? काय कारस्थान आहे? कसला कट शिजतोय? सगळं खरं खरं सांगा, नाही तर तुमची धडगत नाही. युवराज, आपला काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? ठीक, आम्ही या सगळ्याचा छडा लावूच. कविराज जी, तातडीनं निघण्याची तयारी करा. माफी असावी युवराज, पण आपण पन्हाळा सोडून जाऊ शकत नाही. कारण 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 तसा आदेश आहे. जनार्दन पंत, आम्हाला आदेश? कुणाचा आदेश? आणि हे सांगण्याची तुमची हिम्मत कशी झाली? ज्योत्याची चेरबंद करा यांना. युवराज, माफी असावी युवराज. आणि काळ कोठडी डांबून टाका. काय करायचं ते आम्ही सांगूच, पण तोपर्यंत यांना दया माया नाही. घेऊन जा. देवा, देवा. मंचकारोहणाचा मुहूर्त जस जसा जवळ येऊ लागलाय तस तसा जीव वरखाली होऊ लागलाय. हो ना. तुम्ही पण काय तिढे टाकलेत. आणि त्यात भरीस भर म्हणून मीही मंडपात येणार, तोही डावा पाय टाकूनच. पाय डावा, सोमाजीचा कावा. दान आपल्या मनाप्रमाणे पडणार. पडलं पाहिजे. बाळ राजे एकदा का गादीवर बसले
म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होणार. मग अनाजी बोले दल हाले, अशीच अवस्था असणार सगळीकडे. अगदी बरोबर. महाराणी साहेब राजमाता होतील, बाळराजे छत्रपती होतील आणि शंभूराजे पसार पसार होतील. व्हावं लागेल. आता काळजी एकच, हा समारंभ निर्विघ्न पार पडावा, तेवढी जगदीश्वराची कृपा. पंत, गडाच्या महादरवाज्यावर खबर आली. काय? हंबीरराव गडावर येण्याच्या तयारीत आहेत म्हणून. हं? हो, खबर एकदम पक्की आहे. हंबीरराव गडावर आले तरी घोटाळा होण्याची शक्यता. कदाचित ते खीळ घालतील या मंचकारोहणात, म्हणजे सगळं मुसळ केव्हाच जाणार. मी आलोच. बाळराजे, कधी कळणार हो तुम्हाला? काय झालं? ही कवड्यांची माळ नेहमी आम्हीच आठवण करायची का? तुम्ही स्वतःहून घालत जा. यापुढे आम्ही लक्षात ठेवू. बाळराजे, तुम्ही सगळं विसरा, पण ही कवड्यांची माळ कधीच विसरू नका. तुमच्या जन्मदात्याने स्वराज्याच्या छत्रपतींनी ही माळ तुम्हाला दिली आहे. या कवडींचं मोल मोठं आहे. जी मातोश्री, आम्ही ध्यानात ठेवू. आणखी एक. मुजरा महाराणी साहेब. अगबाई, पंत अचानक आलात? अचानक येण्यासारखी खबर लागली म्हणून यावं लागलं. कसली खबर? काय झालंय? आपले बंधुराज सरनोबत हंबीरराव गडावर येत असल्याची कुणकुण लागली आहे. छान. दादासाहेब येणार आहे? मामासाहेब येणार म्हणजे आम्ही त्यांच्याबरोबर खेळणार. दादासाहेब आले की समारंभाला अजून शोभा येईल. त्यांच्या हजेरीत सगळ्या गोष्टी घडल्या म्हणजे मग तसं काही घडणार नाही. म्हणजे आम्हाला त्यांच्याबद्दल शंका येते. म्हणजे ते काही करणार नाहीत, पण पंत, तुम्ही आमच्या दादासाहेबांच्या बाबतीत निर्धास्त राहा. लग्नात बघितलं ना आमच्या बाळराजेंच्या मागे तलवार घेऊन कसे उभे होते ते. आमचे दादासाहेब आता आमच्यासाठी वडिलांसारखे. त्यांनी आम्हाला वचन दिले, शब्द दिलाय तसा. लग्नात जसे पाठीशी उभे राहाल तसेच बाळराजेंच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा महत्वाचे प्रसंग येतील तेव्हा तेव्हा तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल. अहो खंबीर ते हंबीर उभं राहणारच मी. आम्हाला वचन दिले दादासाहेबांनी. दादासाहेब निर्वाणीच्या वेळी बाळराजेंच्या मागे खंबीरपणे उभे राहतील. बघाच तुम्ही. महाराणी साहेब, आपण म्हणताय ते खरं आहे, पण ते खात्रीचं आहे का? हो हो, खात्रीने उभे राहतील. येसू, विश्वास तरी कुणावर आणि कसा ठेवायचा हाच प्रश्न पडलाय आम्हाला. रायगडावरची माणसं विरोधात, पन्हाळ्यावरची माणसं विरोधात. युवराज, आता जनार्दन पंतांबरोबर किती चांगले वागलो आम्ही, किती आदर करतो आम्ही त्यांचा, पण ते मात्र आमच्याशी इमानानं राहिले नाहीत. नका काळजी करू. तुमच्या मागे स्वराज्याचे न्यायाधीश प्रल्हाद पंत निराजी आहेत. आहेत खरं,
पण निराजीरावजींमध्ये जी एक हिंमत होती, जो एक परखडपणा होता, तेवढा दिसत नाही आम्हाला प्रल्हाद पंतांमध्ये. अहो, बाळाजी पंत चिटणीस आहेत, हिरोजी काका आहेत, मोरोपंत पेशवे आहेत. युवराज्ञी आहेत, ही सगळी माणसं आहेत. पण वेळ पडल्यानंतर ही सगळी माणसं आमच्यासाठी खंबीरपणे पाय रोवून उभी राहतीलच याची खात्री नाही देता येत आम्हाला. असं का म्हणता आहात? अहो, तसं असतं तर आबासाहेबांच्या देहावसानाच्या वेळी यांनी आम्हाला रायगडावर बोलावून घेतलं नसतं. मग आता 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 आशेचा एकच किरण दिसतोय आम्हाला. सरसेनापती हंबीरराव मोहिते, मामासाहेब. मामासाहेब? हो येसू, मामासाहेब. सगळे बदलले तरी आमचे मामासाहेब बदलणार नाही. आम्हाला त्याची कल्पना आहे, परंतु त्यांच्यासोबत तिथे त्यांचा सख्खा भाचा आहे, सख्या बहिणाबाई आहेत. ऐनवेळी त्यांच्या मनात विपरीत विचार आला तर? शेवटी माणूस आहे, माया आहे. येसू, तसा विचार येऊ नये, पण आलाच तर मग काय करायचं? नाही येसू, आमचं मन सांगतंय असं काही होणार नाही. हंबीर मामा आपले आहेत. त्यांचा पोत आबासाहेबांच्या सावलीत तयार झालाय, त्यांचा देह आबासाहेबांच्या विचारांवर पोचलाय. आम्हाला खात्री आहे, काहीही झालं तरी हंबीर मामा खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहतील. राहायला हवं. हंबीरराव खंबीरपणे तुमच्या मागे उभे राहतील असं मला तरी निदान वाटत नाही. मग त्यांनी दिलेलं वचन? अहो महाराणी साहेब, महाराजांच्या तालमीतले ते आधी स्वराज्य विचार, वचना, आणा, भाका, शपथा, बेल भंडारा, ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी. यावेळी तसं होणार नाही. अहो, त्यांचा भाचा, सख्खा भाचा राजा होणार. मग ते असं. माफी असावी महाराणी साहेब, राजकारणात आंधळेपणानं राहणं बरं नसतं. दुसरी गोष्ट, नात्या गोत्यावर आधारलेलं राजकारण अडचणीत येतं. हा आजवरचा अनुभव आहे. म्हणूनच म्हणतोय, आमच्या दादासाहेबांना बोलवून घ्या. बाळराजे, तुम्ही बाहेर जाऊन निरोप द्या. राहुजींना बोलावलंय म्हणून. जी मातोश्री. आम्हाला भीती याच भावनेची आहे. दादासाहेबांना बोलवा, युवराजांना बोलवा. शंभूराजे कुठे आहेत? त्यांचा अधिकार. आज जे बाळ मुखातून आले तेच मोठ्यांच्या मुखातून येणार, हे लक्षात घ्या. असं कोण बोलणार आहे? बोलणारे खूप आहेत, पण एकाने आरोळी ठोकली की सगळ्या तटाबुर्जावर कालवा उसळेल. नाही. ऐका, माणसं तर बोलतीलच. पागा पिलखानाही खिदळेल, शंभूराजे शंभूराजे. मग आमच्या हातून गोष्टी निसटतील. मग करावं तरी काय? आता एकच गोष्ट करायची, पटकन मंचकारोहण करायचं. ते तर होईलच, पण त्या अगोदर कुणीही नको गडावर. पण आता दादासाहेब इथे यायला निघालेत, त्याचं काय? हंबीररावांना खलिता लिहून तातडीने पाठवावा. जिथे आहात तिथेच थांबा असा आदेशच पाठवा, पण प्रेमाने. आज्ञा असावी.